राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। अयोध्येचा सातबारा श्रीरामांच्या नावावर आहे, भाजपच्या नावावर नाही। तर राम मंदिरासाठी शिवसेनेने 1 कोटी रुपये देणगी दिली असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी देणगीसाठी 1 कोटी कुठून आणले ते स्पष्ट करावं असं म्हणत त्यानंतर राणेंनी सुद्धा संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मंदिरासाठी पहिली देणगी शिवसेनेने दिली असा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे असंही या ठिकाणी नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। लल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलाय। अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले। त्यावेळेला अयोध्येचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे। मी काय म्हणतोय, अयोध्या नगरीचा सातबारा हा रामलल्लांच्या नावावरती आहे, त्यांच्या भक्तांच्या नावावरती आहे। भारतीय जनता पक्षाने त्यात फेरफार करून का आपलं नाव टाकलंय का सांगा। वर कडवट हिंदूंचा अधिकार आहे। अयोध्यामध्ये जिथे राम मंदिर उभं राहतंय त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदू समाजाचं नाव आहे। राम मंदिरासाठी देणगी ही सर्वात पहिलं उद्धव ठाकरेंनी दिली, पण आम्ही तर ऐकलंय ती देणगी एकनाथ शिंदेजींकडून घेऊन दिलेली आहे। 1 कोटी हे एकनाथ शिंदेजींची आहे की उद्धव ठाकरेंच्या खिशामधली आहे, ह्याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं।